खरे झाले असतील, पण जिथे मी राहिलो ते यश मिळालेलं आहे, मला मुद्दाम या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्यावेळेस मी हा महत्वपूर्ण राजनीतिक निर्णय घेतला, एक पॉलिटिकल मेजर निर्णय घेतला, त्या निर्णयाला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी माझी अपेक्षा भाजपमधल्या जुन्या कार्यकर्त्यांची आहेच. आणि माझ्याबरोबर जी असंख्य संख्या, जी मनापासून मला प्रेम करणारी जी माझे सहकारी आहेत ते आलेले आहेत, त्या सर्वांना माझी अपेक्षा आहे की आपण जेवढी मेहनत या अगोदर माझ्यासाठी केलेली आहे, पक्षाकरता केलेली आहे, तशाच पद्धतीने आज इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हा सर्वांना भरपूर त्या ठिकाणी मेहनत करायची आहे आणि आपल्याला यश मिळवून द्यायचं आहे. आणि प्रतापरावांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. 26 एप्रिलला आपलं मतदान पोचू लागलेली आहे आणि प्रत्येक सर्व क्षेत्रामध्ये सरकारने लक्ष देऊन, क्वचितच होतं की एखादं सरकार येतं आणि सर्व क्षेत्राला व्यापक असं गेलं 10 वर्षाच्या या कामामध्ये जी काही जिद्द आणि त्याला जिद्दीला अनुसरून कामाची जबाबदारीच्या अनुषंगाने प्रत्येकाला काम दिलेलं आहे. बूथपर्यंत पोहोचणं एकमेव भावनेतून तुम्हाला या ठिकाणी हे आव्हान स्वीकारायचं आहे, जिद्दीने काम करायचं आहे काय अडचण मला सांगा, मी उपलब्ध आहे, कधी सांगा. की कुठल्याही प्रसंगाला मी कुठेच जाणार म्हणजे बाकी ठिकाणी पक्ष ज्या ठिकाणी जाणारच आहे मी, परंतु अधिक वेळ ही सीट काढण्याकरता मी निश्चित देणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बोलवाल, मोठ्या सभा घेऊ, कार्यक्रम घेऊ, मिटिंगा घेऊ, उमेदवार स्वतः येतील, आम्ही येऊ, सगळे नेते मंडळी व्यासपीठावरची आहे ती सगळी मंडळी निश्चित येत राहतील. आणि ही सभाच्या माध्यमातून एक मेसेज जिल्ह्यामध्ये आज गेला पाहिजे, आपण सर्वजण एकजुटीने कामाला लागलेला आहे. आणि त्यामुळे ती विनंती करेन, पुढचा कार्यक्रम जो आहे फॉर्म भरण्याचा वगैरे उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी सांगितलं जाईल, त्या पद्धतीने त्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष जे भाजपाचे ते सुद्धा येऊन सामील होतील, तारखा उमेदवार सांगतील आपल्या, त्या पद्धतीने आपल्याला ते सामील होऊन एक जल्लोषामध्ये ही निवडणूक जिंकायची आपल्याला हे लक्षात ठेवा. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.